माझे चित्त तुझे पायी राहे आयुष्य करी काही धरून या बाही भवहा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पाश करिवास हृदयी चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा पाहे गुंतलो नीनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावी चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझे विठोबा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दोतरे चरण संता सिया दोतरे चरण संता सिया दोतरे चरण संता सिया शांता कृपा गाने कसे गाविता ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काही धरुनिया बाही भवहा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझे विठोबा प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भोपाळीतील मागणी करणारा अभंग आहे। महाराज सांगते हे बघ परमात्मा आम्ही तुझी भक्ती करतो पण तुझ्या भक्ती करता साधने करता चित्ताचं साह्य पाहिजे ते चित्ताचं साह्य आम्हाला सर्वतोपरी मिळावं याकरता आम्ही प्रयत्न केले पण आम्ही जरी प्रयत्न केले तरी तुझ्या सहकार्याशिवाय आम्ही त्यात काय होणार नाही सफल होणार नाही म्हणून आमचं चित्त तुझ्या पायावर राहण्याकरता तू आम्हाला काय कर काहीतरी सहकार्य कर असा काहीतरी उपाय कर का जेणेकरून आमचं चित्त तुझ्या पायावर काय राहील स्थिर राहील माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काही आणि आमच्या हाताला धरून असणारा हा भवसागर आम्हाला पैल तीराला पोहोच करण्याकरता काय कर मदत कर ही तुझ्याकडे आमची काय आहे मागणी म्हटली बरं तुला मागणी का आम्ही केली चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी तू या जगतामध्ये त्रिभुवनामध्ये सर्वात चतुर सर्व गुण संपन्न अशा प्रकारचा तू आहे मुकुट सकळा मणी धन्य तूची विठोबा सर्व देवामध्ये नव्हे सर्व गुणामध्ये तू अग्रगण्य अशा प्रकारचा आहे बघ म्हटले आम्ही या तिमिरामध्ये गुंतलेलो आहोत म्हणून आमच्या जीवनामध्ये असणारं तिमिर असणारं अज्ञान आदी आदी करून ज्या गोष्टी आहेत त्यांचा काय कर तू नाश कर आमच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी सूर्योदय होऊ दे आणि या सगळ्या गोष्टी करता तू काय कर सहकार्य कर बघ म्हणे आम्ही गुंतलेलो आहेत बरं का कशात गुंतलो संसारात मायेत आदी आदी करून गोष्टीमध्ये आम्ही गुंतलो पाये गुंतलो नेनता म्हणून आमची जी चिंता आहे ती कोणाला असावी तुला असावी बरं का माझी असो तुम्हा चिंता बस एवढ्या करताच म्हटली मी तुझ्या पायावर काय ठेवतो माथा ठेवतो आणि दुसरं काही मागत नाही बस एवढंच मागतो म्हटली विठ्ठल विठ्ठल या भांगावर व्याख्यान करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं आवश्यक राहील। श्री क्षेत्र भावी निमगाव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कार्तिक स्नान तथा काकडा भजनाचा आरंभ कोजागिरी पौर्णिमेला झाला आणि आजची असणारी
कार्तिक पौर्णिमा अर्थात काकडा स्नान व्रताची आजची काय आहे सांगता अशा प्रकारची गेली महिनाभर आपण ही साधना केलेली. या साधनेचा जो आरंभ झाला किंवा हे संस्कार जे आपल्याला मिळाले ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू विठ्ठलनाथ महाराज बाबांनी या गावाला फार फार संस्कार दिले. त्या संस्काराचा परिचय आपल्याला पावलोपावली येतो बरं का, पावलोपावली परिचय येतो. आपण काकडा भजन जर पाहिलं गावोगाव तर काकडा भजनाकरता बहुतेक माणसं धजत नाही. का धजत नाही? ती पहाटची साधना आहे. बरोबर ब्रह्ममुहूर्त 3:45ला सुरू झाला की भजन 4:45ला काय झालं पाहिजे सुरू झालं पाहिजे. पण 4:45ला भजन सुरू करायचं म्हणजे किमान 3ला तरी उठावं लागतं ना. लवकर उठण्याची काय आहे मोठी कसरत आहे. पण जे कोणी येतात ती ही फार मोठी साधना करतात. या साधनेचे आपल्याला संस्कार घालून दिलेले आहे. 2 तासामध्ये काकडा झाला पाहिजे आणि किती अभंग घ्यायचे हे सुद्धा बाबांनी काय केलेलं आहे ठरवून दिलेलं आहे बरं का. नसतं आपण जर घेतच राहिलो तर 3-3.5 तासही चालत. 2 तासात सगळं उरकलं पाहिजे अशी बाबांनी ती रचना घालून दिलेली आहे. या गावाला हे सगळे संस्कार दिलेले. म्हणून तुम्ही पहा या गावामध्ये काकडा भजनाकरता माणसं किती जमतात. अहो एखादं म्हणाल इथं कीर्तन आहे काय रोजच कीर्तना इतके माणसं राहतात का नाही. खूप खूप माणसं राहतात. गावोगाव जर आपण पाहिलं तर पहा म्हटले काकडा भजनाकरता 4-6 भजनी राहतात. 4-6 भजनी मिळून बिचारे आपले काकडा करतात. आणि इथं काकड्या करता जणू काय तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर सारखी परिस्थिती आहे. इतकी गर्दी काकड्या करता राहतात. भाविक राहतात, भजनी राहतात, माता माऊल्यांची संख्या चांगली राहते. हरिभक्तीपरायण चांगदेव महाराजांनी एक दिवस काकड्या करता आले आपले गेवराईचे. त्यांनी ते व्हिडिओ काढून काही लोकांना टाकले. तर त्यांना विचारलं होतं हा काकडा कुठला आहे. एवढे माणसं जमतात म्हटले हा नेमकं कुठला काकडा आहे. त्यांना बरीचशी विचारपूस करण्यात आली बरं का. अर्थात हे जे गाव आहे हे श्रद्धावान आहे आणि हे सर्व पारमार्थिक संस्कार जर कोणी दिले असतील तर ते स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल या गावामध्ये पारमार्थिक इच्छा जी जी प्रगट केली ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही बरं का. कधी कधी काही गोष्टी व्यावहारिक राहतात जरी पारमार्थिक असल्या तरी त्याचा संबंध बहुतेक व्यवहाराशी राहतो. मग असा जरी प्रसंग असला तरी तो सुद्धा पूर्ण होतो बरं का. हा कामधेनु गाय भक्ता घरी दुभतशे. विठ्ठलनाथ महाराज हे या गावाकरता जणू कामधेनूचे. तुम्ही कोणती इच्छा प्रगट करा पूर्ण झाल्याशिवाय आपण दिंडी काढायची आणि दिंडी काढण्याकरता म्हणून आपल्याला नवारत करायचा. त्याचा खर्च होता जवळजवळ 3 लाख रुपये. 4-2 दिवसात गोळा झाले. त्याच्यानंतर आता काल परवाचाच प्रसंग पंढरपूरच्या मठावर वरती काय करायचं शेड करायचं. जवळजवळ 4-5 लाखाचा खर्च होता. पण एक 4-6 दिवसात तेवढा पूर्ण झाला. व्यावहारिक भाग असू द्या पारमार्थिक भाग असू द्या गाव सगळं एकोप्यानं आणि एकत्र येऊन कुठलंही काम असू द्या तडीच गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे सगळे जे संस्कार मिळाले त्याच्या पाठीमागं फार मोठी पुण्य आहे. दुसरी तिसरी नाही बरं का. सद्गुरू विठ्ठलनाथ महाराजांची एवढे मोठे संस्कार दिले. परमार्थाकरता माणसं अग्रेसर आहेत. काकडा समाप्तीची पंगत जवळ 3 ते 4 वर्षाच्या पंक्ती आजच गेल्या. यावर्षी पंगत आहे ताराचंद भाऊजरे. पुढच्या वर्षी पंगत आहे बापू आत्माराम शेळके. त्याच्या पुढच्या वर्षीची पंगत आहे कुमार शिंदे मेजर आणि त्याच्या पुढच्या वर्षीची ही पंगत आहे. दोघा तिघांनी मिळून घेतलेली आहे. अजून त्यांनी निश्चित सांगितलेलं नाही पण बहुतेक तिघातून दोघं तरी करतील. नाही दोघं तर एक जण का होईना पण करणारच आहे. म्हणून जवळजवळ 3 ते 4 वर्षाच्या पंक्ती काय गेलेलं आहे. परमार्थाकरता किती अग्रेसर आहे. अर्थात हे सगळं करण्याकरता श्रद्धा पाहिजे का नाही. श्रद्धा पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा भावना निर्माण करणं सोपी गोष्ट नाही. हेच संत करतात. नवे नवे संतांचं काम हेच आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारणाम विठोबाचे असं मोठं पारमार्थिक कार्य या गावामध्ये सद्गुरू विठ्ठलनाथ महाराजांनी केलं. आपल्या जीवनाची इति कर्तव्यता करून याच गावामध्ये कायमस्वरूपी काय झालेले स्थिर झालेले. त्यांच्या कृपा प्रसादानं भगवती जगदंबेच्या या मंदिरामध्ये आपण गेलं महिनाभर कार्तिक स्नानाचं व्रत केलेले. हे व्रत आहे बरं का. कार्तिक स्नान हे काय आहे व्रत आहे. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा
आता निसर्गात फार मोठा बदल झाला, पण आपण पूर्वीचा जर काळ पाहिला तर कोजागिरी पौर्णिमेपासून थंडी ही चांगली सुरू व्हायची बरं का. थंडीचा आरंभ राहायचा. मग थंडी सुरू झाली का नेमकं थंडीतच काय सुरू व्हायचं, कार्तिक स्नान सुरू व्हायचं. ती साधना तशी खडतर आहे. एवढ्या पहाटे उठायचं, स्नान करायचं आणि स्नान करून कशाला यायचं, काकडा भाजनाला यायचं. मोठी साधना आहे. पण या गावामध्ये ती साधना केली जाते, अव्याहत केली जाते, बहुसंख्येनं केली जाते. तुम्ही पहा, काकडा भजनाची जी सुरुवात आहे ती ब्राह्मी मुहूर्तावर आहे बरं का. 4:45 ब्राह्मी मुहूर्त काय होतो, आरंभ होतो. तो 5:30 पर्यंत राहत असतो. बरोबर 5:30 काय होते, काकड आरती होत असते. म्हणून हा जो मुहूर्त आहे अतिशय महत्वाचा आहे. या मुहूर्तावरती प्रत्येकानं उठलंच पाहिजे बरं का, असा शास्त्राचा आदेश आहे. ब्राह्मे मुहूर्तेच उत्थाय. आणि हेच आपल्याला संतांनी काकडा भजनातून सांगितलेलं आहे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. विठ्ठल विठ्ठल म्हणून स्नान करायचं, स्नान करून काकडा भजनाला यायचं. बरं हे 4-2 दिवसाचं आहे का, नाही बरं का, जवळजवळ महिनाभराचं आहे व्रत हे. आणि त्या व्रताची आजची काय आहे, सांगता आहे. मग त्या सांगते करता आपण अभंग उपस्थित केला, तो काकडा भजनातलाच बरं का. काकडा भजनामध्ये ज्या ज्या मालिका घेतल्या जातात, 1, 2, 3, भोपाळ्या, वासुदेव आदी आदी करून त्यामध्ये भोपाळ्यातील हा अभंग आहे. आणि बहुतेक हा अभंग देवाकडे काय करतो, महाराज या अभंगद्वारा मागणी करतात बरं का. माझे चित्त तुझे पायी, राहे आईशी करी काही, धरुनिया बाही भवा तारी दातारा. हे म्हटले आम्ही तुझी साधना करतो, तुझी भक्ती करतो, आणि त्याकरता आम्हाला सर्वतोपरी सहकार्य पाहिजे. ते कोणाचं, चित्ताचं पाहिजे. ते चित्त जेणेकरून तुझ्या पायावर राहिलं पाहिजे, याकरता तू आम्हाला काय कर, सहकार्य कर. आईशे करी काही कर म्हटले, कोणताही उपाय कर, पण आम्ही मागणी याकरताच करतो की आमचं चित्त कुठे राहिलं पाहिजे, तुझ्या पायावर राहिलं. राहे आईशे करी काही, ही मागणी करतात. आता पहा, मागणीचा विचार जर आपण पाहिला तर कधी कधी एकटा मनुष्य मागत असतो, पण सर्वांकरता मागत असतो. कधी कधी सर्वांनी मिळून मागितलं जातं, पण फायदा एकट्याचाच होत असतो. अशी मागणीचे कधी कधी प्रकार आहे. आणि आपण जर मागणीचा प्रकार पाहू गेलो तर मागण्याचा अधिकार कोणाला आहे, जो काहीतरी काम करत असतो त्याला काहीतरी मागता येतं बरं का. ज्यांनी कामच केलं नाही त्याला मागण्याचा अधिकार आहे का? आणि जरी त्यांनी मागितलं तर त्याची मागणी कोणी पूर्ण करील का? नाही. तुम्ही पहा, एखादा शेतमजूर हे 8 दिवस त्यानं काम केलं शेतात, मालकाकडे दाम मागण्याचा त्याला काय आहे, अधिकार आहे. आठवडाभर तुमच्या शेतात काय केलं, काम केलेलं आहे, दाम मागण्याचा अधिकार आहे. तसं महाराजांनी खूप साधना केलेली आहे, खूप साधना केली, चित्तपूर्वक केली, तरी सुद्धा काही अंशी म्हणा आमचं चित्त कधी कधी चंचलतेला प्राप्त होतं. त्याकरता तू काय कर, आम्हाला सहकार्य कर, ही मागणी आहे बरं का. अगोदर खूप साधना केलेली आहे, खूप साधना केली, भक्ती केली, आणि मग मागण्याचा काय आहे, अधिकार आहे. तुम्ही पहा, मागण्याचा अधिकार आहे बरं का. ज्ञानोबरायांनी 5-6 दान मागितलं आपल्या सद्गुरूकडं, पण केव्हा मागितलं, ग्रंथ पूर्ण केला आणि मग मागितलं की नाही, का ग्रंथ लिहायच्या अगोदरच मागितलं? अगोदर जर मागितलं तर कोणी देईल का? ज्ञानोबराय सांगतात मी मागितलं, माझे सद्गुरू माग म्हटले म्हणून मागितलं बरं का. बहुतेक संत कोणाला काही मागत नाही, निरपेक्ष भावनेने राहतात. पण ज्ञानोबराय सांगतात माझ्या सद्गुरूनं मला काम सांगितलं. काय काम सांगितलं? भगवद्गीतेवरती टीका करायची, अर्थात ज्ञानेश्वरी लिहायची. काम सांगितलं म्हणून मी हा ग्रंथ लिहिला, पण माझ्या मनाने लिहिला नाही म्हटले. म्हणून काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथोनी रसा झाला आओ रसाळपणा. ग्रंथ गुरुवतीचा ठावो, माझ्या गुरुच्या वतीनं मी हा ग्रंथ लिहिलेला आहे, तो ग्रंथ त्यांच्या चरणावर समर्पित केलेला आहे. किंबहुना तुम जे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथ माझे जीव रले पायिक. पण तुमच्या कृपेनं मी हा ग्रंथ काय केला, पूर्ण केला बरं का. रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता आईसे गोड आतुडले. सहज करण्याचा प्रयत्न केला, पण गोड अशी गीतावरती टीका निर्माण झालेली. हा ग्रंथ पूर्ण झाला, तुमच्या कृपेनं झाला, तुमच्या चरणावरती समर्पित केलेला आहे. मग सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झाले. माग म्हटले तुला काय पाहिजे. आता ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, सद्गुरूच्या चरणावर समर्पित केली.
पण सद्गुरू प्रसन्न होऊन माग म्हटले. ज्ञानावरांनी मागितलं, एकट्याने मागितलं बरं का, पण एकट्याने मागितलं. एकट्या करताच मागितलं का सगळ्या जगताकरता मागितलं? जगाकरता मागितलं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजतो आदि पुरुषी अखंडित. हे पहा म्हटले, मी माझ्या एकट्याच्या सुखाकरता मागत नाही बरं का. हा ग्रंथ एकट्याच्या सुखाकरता मी निर्माणही केलेला नाही. हा कोणाकरता निर्माण केला? पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. सर्वांच्या सुखाकरता ग्रंथ निर्माण केला. तुम्ही आज मागा म्हणत असले तरी मी मागतो, पण एकट्या करता नाही म्हटले. किंबहुना सर्व सुखी, सर्व करता मागितलं, एकट्याने मागितलं, सर्व करता मागितलं. कधी कधी सगळे मिळून मागतात, पण एकट्या करताच मागतात. खरं की नाही? विठ्ठल विठ्ठल कुठं काहीतरी गाव असलं, त्या गावामध्ये काहीतरी एखाद्यावरती अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाच्या विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं. हे पहा म्हटले, त्याच्यावर अन्याय झालेला आहे, त्याला काय मिळाला पाहिजे? न्याय मिळाला पाहिजे. हजारो माणसं एकत्रित आले आणि हजारो माणसांनी मिळून मागणी केली. मग आता हजारोनी मिळून मागणी केली, पण एका करता केली का नाही? कधी एकट्यानं मागितलं, पण सर्वांकरता मागितलं. कधी सगळ्यांनी मिळून मागितलं, पण एका करताच मागितलं बरं का. कधी कधी एखादा मनुष्य असा चतुर राहतो, दुसऱ्या करता म्हणून मागत असतो, पण फायदा मात्र स्वतःचाच करून घेत असतो. मागताना तो कोणाकरता मागतो? मला काही नाही बा म्हटले, आम्हाला नको, पण आपल्याला काहीच लागत नाही, हे सगळं आपण दुसऱ्याकरता करतो. दुसऱ्याकरता मागतो, पण पुरेपूर फायदा कोणाचा करून घेतो? स्वतःचाच करून घेतो. उदाहरण बरं, विठ्ठल विठ्ठल एक कुमारिका होती. ती कुमारिका योग्य वय झालं, तिचे जे आई वडील होते ते योग्य वराच्या शोधात होते, पण योग काही लवकर जुळत नव्हता. योग न जुळल्यामुळं तिला कोणीतरी उपाय सांगितलं. हे म्हटले, भगवान शंकराची तू काय कर, आराधना कर. भगवान शंकर प्रसन्न होतील. ते प्रसन्न झाले की त्यांच्याकडून काहीतरी मागून घ्यायचं. मग तिनं आराधना केली. बहुतेक भगवान शंकराच्या आराधनेत महिला मंडळ अलीकडे जास्त प्रवृत्त झालेलं आहे. शिवकथा त्या माध्यमातून ती बिचारी प्रवृत्त झाली. भगवान शंकर आशुतोष अल्प सेवा जरी केली तरी ते लवकर काय होतात? प्रसन्न होतात. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवान प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर तिला सांगितलं, वरमब्रूही, माग म्हटले, तुला काय पाहिजे? त्यावेळेस तिला सांगितलं, भगवान मला काही अपेक्षा नाही म्हटले, मला काहीच लागत नाही, मी निरपेक्ष भावनेनं तुमची आराधना केलेली, पण तुम्ही माग म्हणता, मागते म्हटले, पण माझ्याकरता नाही बरं का, मला काही नको म्हटले, पण माझ्या आई वडिलाला एक चांगला जावई द्या. मग आता स्वतः करता मागितलं का आई वडिला करता मागितलं? आई वडिला करता मागितलं, पण फायदा कोणाचा आहे? तसं मागितलं जातं. मागण्याचा अधिकार जो काम करतो त्याला आहे बरं का. आपण महिनाभर इथं साधना केलेली, काकड्याची साधना केली की नाही, कार्तिक स्नानाचं व्रत केलं की नाही, आपल्याला सुद्धा मागण्याचा अधिकार आहे. पण आपण मागत असताना काही व्यावहारिक मागायचं का? नाही. संतांच्या सहाय्यानं आपण सुद्धा देवाकडे मागणी करायची, पण ती पारमार्थिकच करायची, पारमार्थिक मागणी करायची. मग कशाच्या माध्यमातून? या अभंगाद्वारा मागणी करायची. महाराजांनी मागणी केलेली. हे पहा, महाराजांनी जरी मागणी केली तरी संतांची जी भाषा आहे कधी कधी तुमच्या आमच्या करता आहे बरं का. आपण जर साधनेला लागलो, साधनेला लागल्याच्या नंतर ती साधना परिपूर्ण होण्याकरता पहिलं आपल्याला जे सहकार्य पाहिजे ते कशाचं पाहिजे? चित्ताचं पाहिजे बरं का. चित्ताचं सहकार्य असेल तरच कोणतीही साधना तडीत जात असते. मनाचं सहकार्य असेल तरच हाती घेतलेलं काम काय होत असतं? परिपूर्ण होत असतं बरं का. चित्ताचं मनाचं साह्य जर नसेल तर हाती घेतलेलं काम परिपूर्ण होत नसतं. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आपण ते काम करतो, ती साधना करतो, पण ती जर चित्तपूर्वक नसल, मनातून नसल, तर ती तडीच जाते का? एखादा मनुष्य काम करतो पण त्या कामात त्याचं चित्तच लागत नाही, मग ते काम त्याच्याकडून तडीच जात असतं का त्या कामात काहीतरी मोडघड होत असते? मोडघड झाली तर शहाणा मनुष्य म्हणतो, अरे म्हटलं याचं चित्त ठिकाण्याला होतं का? म्हणून कुठलीही साधना असू द्या, ती करण्याकरता पहिलं सहकार्य कशाचं पाहिजे? मनाचं पाहिजे, चित्ताचं पाहिजे बरं का. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाती, या सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहे. म्हणून पहिलं मनाचं सहकार्य घ्या, चित्ताचं सहकार्य घ्या. म्हटले जवळी नाही चित्त, मनुष्य आहे पण त्याचं चित्त जर कुठेतरी भरकटत असेल तर मग तो मनुष्य जिवंत जरी असला तर त्याची गणती कशात केलेली आहे? जवळी मांडी येले, काय मांडी येले प्रेत, त्याची गणती प्रेतात केलेली आहे. म्हणून आपण जे काम करतो ते चित्तपूर्वक केलं पाहिजे बरं का. बरं तुम्ही पहा, एखादा मनुष्य आहे तो ते काम करतो, ती साधना करतो, पण चित्तपूर्वक करतो का नाही हे समोरच्याच्या लक्षात येत असतं बरं का. येतं का नाही? समोरच्याच्या बरोबर लक्षात येत असतं. त्याला जर वाटत असलं, हे पहा म्हटले आपण हे काम असं करतो पण कोणाला कळत नाही, पण त्याच्या कृतीतून बरोबर समोरच्याच्या लक्षात येत असतं. कधी कधी बोलण्यातून येत असतं, हे पहा म्हटले हा काम करतो पण या कामात याचं काय नाही, चित्त नाही बरं का. हा आपल्याशी बोलतो पण आपल्या बोलण्यावर याचं काय नाही. कधी कधी कीर्तनकार जरी कीर्तन करीत असला तरी ऐकणाऱ्याला कितपत कळतं किंवा कितपत ऐकणाऱ्याचं आपल्या बोलण्यावर चित्त हे कीर्तनकाराला कळतं की नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर लग्न सराईचे दिवस होते आणि एका मुलाचं लग्न होतं. आता त्याचं लग्न म्हटल्याच्या नंतर पहिलं मूळ कोणाला जाईल? त्याच्या बहिणीला. मूळ गेलं पण तिनं ते मूळ माघारी लावलं. हे पहा म्हटलं एवढं लवकर काही माझं येणं होत नाही का, आत्ताच वापसा झाली म्हटली, एकदा कांद्याचं रोप टाकू दे, तेवढं उरकलं की मग येईल. असं करता करता तिला पुन्हा पुन्हा निरोप जायचा, आई फोन करायची, पण तिच्या मागे काम असल्यामुळं तिनं ते थोडं आपलं दूर केलं. एवढं उरकलं की येईल म्हटलं. पुढं पुढं लग्न जवळ आलं. जवळ आल्याच्या नंतर आई तिला फोन करू लागले, हे बघ म्हटले लग्न तिची जवळ आली, तू अजून येत नाही. रोज आई फोन करायची, रोज बोलायची. मग आता रोज बोलायची म्हटल्याच्या नंतर तिची बिचारी होती, ती तिचं काम करायची, आईशी फोनवर बोलायची. पण बोलत असताना त्या फोनवर बोलण्यात तिचं फारसं चित्त होतं का? चित्त नव्हतं. ती आपली तिचं काम करत राहायची. हे बघ म्हटली ही आई रोजच फोन करते, रोजच बोलती, अमुक झालं तमुक झालं, फारसं चित्त नव्हतं. आणि मग आपल्या बोलण्यावर चित्त नाही हे आईच्या लक्षात आलं बरं का. मग आईनं तिची परीक्षा घ्यायची ठरवली. हे बघ म्हटले लग्न जवळ आलं, उन्हाळा दिवस, नेमका आपल्या भागात काय आहे? पाणी टंचाई बरं का. यंदा काही कुठं पाणी टंचाई नाही, पण त्या काळात होती बरं पाणी टंचाई. म्हटले पाहुणे रावळे जमणार आणि नेमकं पाण्याची टंचाई. आता तू कधी येणार? तिला सांगितलं उद्या येणार. आता काय करते? बॅगच भरते म्हटली. याय करता एक काम करणं म्हटले, तुझ्या वाड्यात विहिरी तेवढी बॅगीत घालून आण. तिनं सांगितलं काय हरकत नाही, आणलीच म्हणून समज. मग आता विहीर बॅगीत घालून नेण्याकरता तिनं होकार दिला. याचा अर्थ बोलण्यावर तिचं चित्त होतं का? विठ्ठल आपण काम करतो, आपण दुसऱ्याशी बोलतो, पण चित्तपूर्वक बोलतो की नाही हे लक्षात येतं की नाही. मग आपण साधना जरी करत असलो तरी ती साधना सुद्धा चित्तपूर्वक केली पाहिजे बरं का. तीर्थयात्रेला आपण गेलो म्हटली, तीर्थयात्रेला गेलो, बरोबर लागणारं सगळं साहित्य नेलं आपण, कपडे नेले, खर्च करण्याकरता मुबलक पैसा नेला, गोळ्या औषधं आदी करून नेलं. पण त्याबरोबर आपण महत्वाचा भाग काय नेलं पाहिजे? चित्त नेलं पाहिजे. ज्ञानोबा त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामे तीर्थ चित्त नाही नामे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ त्रिवेणी संगमी नाना
चित्त नाही नामे करीते व्यर्थ नाही नामे करीते व्यर्थ नाही नामे करीते व्यर्थ नाही नामे करीते व्यर्थ हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानाबाई सांगतात मोठी तीर्थयात्रा केली पण चित्तपूर्वक श्रद्धापूर्वक मनातून जर केली नाही तर तुम्ही तीर्थयात्रा केली काय आणि एखाद्यानं सहल केली काय, काही फरक आहे का? काही फरक नाही. म्हणजे असं देश पर्यटन करणारी माणसं सगळे तीर्थक्षेत्र पाहतात, किल्ले पाहतात, अमुक पाहतात, तमुक पाहतात, पण श्रद्धा म्हणून पाहतात का? तीर्थयात्रा म्हणून पाहतात का? हे पहा म्हटले तीर्थयात्रेला जाण्याकरता आवश्यकता श्रद्धेची चित्ताची म्हटली. ते जर बरोबर असेल तर तीर्थयात्रा सफल होईल आणि ते चित्त जर बरोबर नसेल तर फार तर तुम्ही सहल केली म्हणून गृहीत धरावं लागेल बा म्हटले. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. व्यावहारिक दृष्ट्या फार तर तुम्हाला भूगोलाची माहिती होईल, देश पर्यटन केल्याचा अनुभव येईल, पण पारमार्थिक दृष्टीने तुमच्या पात्रात काही पडेल का? काहीच पडणार नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून हे चित्त एकाग्र होण्याकरता, ते चित्त देवाच्या पायावर राहण्याकरता महाराज प्रार्थना करतात देवाकडं अभंगाच्या पहिल्या चरणात. माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही राहे ऐसे करी काही आधरनिया बाई धरोनिया बाई हातारी दातारा ओ चतुरा तू शिरोमणी चतुरा तू शिरोमणी भवतारी दातारा चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी माझे चित्त तुझे पायी राहायचे तरी काही धरोनिया बाई अवहातारी दातारा माझे चित्त तुझे पायी राहायचे तरी काही धरोनिया बाई भवतारी दातारा माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काही धरुनिया बाही भवा हा तारे दातारा. महाराज मागतात देवाकडे, विनंती करतात. काकडा भजनामध्ये बहुतेक जे अभंग आहे विनंतीचे अभंग बरेच बरं का. ऐका ऐका नारायणा माझे परिसा विज्ञापना. आमचं एवढं ऐकून घ्या म्हटले, आम्ही तुमच्याकडे मागणं मागतो, लक्ष द्या, ऐका म्हटले. देवा ऐके ही विनंती, मद नको रे हे मुक्ती. विनंती ही तिथं सुद्धा आम्ही विनंती करतो, आम्ही प्रार्थना करतो, तुमच्या पायावर डोकं ठेवतो, तुम्हाला मागतो म्हटले. ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. आमची एवढी विज्ञापना, एवढी विनंती ऐका. विठ्ठल विठ्ठल करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. कितीतरी अभंगात विनंती आहे, प्रार्थना आहे,
की बस आम्हाला काही लागत नाही म्हटलं, फक्त आम्हाला एवढं सहकार्य करा, माझे चित्त तुझे पायी. कारण त्या चित्ताचा जो स्वभाव आहे तो चंचल आहे आणि मनाचा स्वभाव सुद्धा चंचल. चंचलम हिमन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. भगवान अर्जुनानं सांगितलं, भगवान मन एकाग्र करण्याकरता तुम्ही सांगता पण ते जरा कठीण आहे म्हटले, त्याचा स्वभाव चंचल आहे. पण भगवान सांगतात काही हरकत नाही, तुम्ही जर प्रयत्न केले, वैराग्य धारण केलं आणि सतत अभ्यास करत राहिले तर एक दिवस ते मन काय होईल, ते चित्त काय होईल. असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते असंयतात्मना योगो दुष्प्रापैति मे मतिः वशात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. शक्य आहे पण त्याकरता काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल बरं का. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही अभ्यास करा पण तरी सुद्धा महाराज सांगतात आम्ही आमच्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न करू, पण तुझ्या सहकार्याशिवाय आम्हाला ही गोष्ट काय वाटत नाही, शक्य वाटत नाही. म्हणून आमचं मागणं एवढंच आहे, माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काही धरुनिया बाही बाबा हा तारी दातारा. आपल्याला थोडीशी गडबड करावं लागणार आहे बरं का. वेळ 5:30 पर्यंतच दिलेला आहे आणि जवळजवळ 5 वाजून गेलेले. विठ्ठल विठ्ठल हा भंग मोठा घेतलेला आहे, या सगळ्या प्रसंगाला समर्पक वाटला म्हणून हा भंग उपस्थित केलेला आहे. महाराज सांगतात दुसरं काही मागत नाही बा, आम्हाला तुझं काही लागत नाही म्हटले, फक्त आम्हाला अपेक्षा एवढी आहे की आमचं चित्त तुझ्या पायावर स्थिर राहिलं पाहिजे. याच्याकरता तुला जो उपाय करायचा असेल तो कर म्हटले. राहे आईशे करी काही, जेणेकरून तू काहीतरी उपाय केला, तुझ्या सहाय्यानं आमचं चित्त तुझ्या पायावर स्थिर राहिलं, आमची साधना यथायोग्य घडली, त्याचा परिणाम काय होईल, आम्ही असणाऱ्या भवसागरातून तरुण जाऊ बरं का म्हटले. धरुनिया बाही भवा हा तारी दातारा. नव्हे नव्हे एक दिवस आमची दया तुला येईल आणि तूच आमचा हात धरून आम्हाला पैलतीराला काय करशील, पोहोच करतील म्हटली. बरं, पैलतीराला पोहोच करण्याकरता तू भगवद्गीतेमध्ये छातीवर हात ठेवून सांगितलेले तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. मी त्यांचा उद्धार करतो. नव्हे नव्हे ते उद्धरून जातात. कोण, जे माझी भक्ती करतात ते उद्धरून जातात. मग उद्धरून जाण्याकरता तू साधना कोणती सांगितली किंवा तिथं साधन कोणतं दिलेलं आहे, नामाची या सहस्रवरी नावा यावधारी अंश दुनिया संसारी तारू जहालो. भगवान सांगतात तुम्ही ही साधना करा. कोणती, नाव धड करा सहस्रनामाची, तेने भवसिंधूची थडी पावे. ही साधना करा म्हटले. मग महाराज सांगतात ही साधना आम्ही करतो, पण त्या नाम साधनेमध्ये आमचं चित्त स्थिर राहिलं पाहिजे, एकाग्र राहिलं पाहिजे. आणि ते जर एकाग्र राहिलं नाही तर मग काही उपयोग होईल का? चित्त नाही नामी तरी ते असं होऊ नये याच्याकरता आम्ही तुला आग्रह करतो. राहे आईशे करी काही, जेणेकरून आम्हाला तू सहकार्य कर, आम्ही ही साधना करू. आणि ही साधना केली की या साधनेद्वारा आमचा काय होईल, उद्धार होईल बरं का. त्याकरता तू आमच्याजवळ नावा दिलेल्या आहेत म्हटले, तरुण जाण्याकरता नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी. भगवान सांगतात त्याद्वारा मी तुमचा उद्धार करण्याकरता सज्ज म्हटले. तारू भला पांडुरंग पाव भिजो नेदी अंग. आतापर्यंत अनेक जण याच साधनेनं तरुण गेलेले म्हटले आणि पुढे सुद्धा तरणारे. पाठीमागं पुराण पहा म्हटले, अनेक तरुण गेलेले पुढे नक्कीच जातील म्हटले. विठ्ठल तरले तरती हा भरवता, तरले तरती हा भरवता, तरले तरती हा भरवता, तरले तरती हा भरवता. नामधार कांता नामधार कांता तरले तरती हा भरवता, तरले तरती हा भरवता. नामधार कांता नामधार कांता तरले तरती
तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा नामधार कांका ठसा नामधार कांका ठसा तरले तरती हा भरवसा तरले तरती भरवसा नामधार कांका ठसा नामधार कांका ठसा तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. ज्यांनी ही साधना केली ते तरुण गेलेले आहेत म्हटले. मग महाराज सांगतात आम्हाला सुद्धा तरुण जाण्याकरता ही साधना करायची, पण या साधनेकरता चित्ताचं सहकार्य पाहिजे आणि ते तुझ्या हातात आहे म्हटले. म्हणून तू काय कर, माझे चित्त तुझे पायी राहे आयशे करी काही धरून या बाही बाबा हा तारे दातारा. आम्हाला सगळ्या गोष्टी करता तू सहकार्य कर. बरं म्हटले आम्ही ही मागणी दुसऱ्याला करत नाही बरं का, साधना तुझीच करतो. मग आता ज्याचं नामस्मरण करतो, ज्याची साधना करतो, आम्ही त्यालाच मागणं मागू का नाही? एका माणसाच्या शेतात काम केलं आणि दाम जर दुसऱ्या माणसाला मागितलं तर ते कधी पूर्ण होईल का? कधीच नाही. हे बघ म्हटले आम्ही तुझंच नामस्मरण केलेलं आहे, आम्ही तुझीच साधना केलेली, म्हणून आम्ही सहकार्य तुलाच मागू बर का. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. आम्ही स्वतः तुझीच भक्ती केली, दुसऱ्याला सुद्धा तुझ्याच भक्तीचा आग्रह केला. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. मग तुझी साधना केली, तुझं नामस्मरण केलं, मागू दुसऱ्याला कसं काय म्हटले? मग आम्ही मागणत असताना कोणाला मागू? तुलाच मागू म्हटले. बरं तुलाच मागण्याचा आग्रह किंवा तुलाच का मागतो? त्याचं कारण म्हटले आमच्या अंतःकरणात भावना कोणती तुला चांगल्या प्रकारे कळते बरं का. म्हटले कसं काय कळते? म्हटले तू त्या बाबतीत काय आहे? चतुर तो शिरोमणी चतुरा तू शिरोमणी गुलावण्याची खाणी गुलावण्याची खाणी मुकुट सकळ मनी मुकुट सकळ धन्य तुझी विठोबा धन्य तुझी विठोबा धन्य तुझी विठोबा चतुर तो शिरोमणी चतुर तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी गुलावण्याची खाणी मुकुट सकळमणी धन्य होती विठोबा चतुरा तो शिरोमणी गुलावण्याची खाणी मुकुट चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाली मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा. महाराज सांगतात हे बघ आम्ही मागतो, आम्ही साधना करतो, अंतःकरणातून करतो, अंतःकरणातून करतो, सर्वतोपरी करतो, भावनेनं करतो, पण तरी चित्त कुठेतरी थोडंफार आम्हाला काय करतं, त्रास देतं बरं का. हे तुझ्याही लक्षात येतं म्हटले. बरं आमची भावना काय आहे, आमच्या अंतःकरणात काय भाव आहे हा तुला चांगला कळतो म्हटले. देव चतुर जाणोने अंतर वर्ततसे.
तुला आमच्या अंतकरणातला भाव कळतो का नाही? काही काही माणसं असे राहतात, समोरचा मनुष्य जरी बोलला नाही तरी त्याच्या मनात काय आहे हे त्याला कळत असतं बरं का. कधी कधी त्याच्या मनात काय आहे चेहऱ्यावरून कळत असतं, कधी कधी बोलण्यातून कळत असतं. आणि काही माणसं असे राहते, तो बोलला नाही आणि त्याच्या चेहऱ्यावर भाव कोणता असू द्या पण मनात काय आहे ते कळाल्याशिवाय, ज्याला मनातलं कळतं बहुतेक त्याला काय म्हटलं जातं? चतुर. असा जर मनुष्य असला तर कधी त्याची फसवणूक होते का? फसवणूक होत नाही बरं का. हे बघ म्हटले देवा तुला सगळ्याच्या मनातलं कळतं. काकडा भाजनातच अभंग आहे की नाही? विठ्ठल म्हणा. तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर परिहार लगे विश्वंभर परिहार सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. तुम्हाला काय सांगावं लागतं का? काही सांगावं लागत नाही म्हटले, सगळं तुम्हाला कळतं. कोणी कसाही असू द्या पण प्रत्येकाच्या अंतकरणातला भाव तुम्हाला कळतो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. बरं, अंतर एक दुसऱ्याच्या अंतकरणात काय आहे ते सांगितल्याशिवाय माणसं राहत नाही बरं का. पण कोणाला सांगितलं जातं? जो जवळचा आहे त्यालाच सांगितलं जातं अंतरातला भाव. किंवा एखादा मनुष्य फारच जर जवळचा असेल त्यांनी नाही सांगितलं तरी त्याचं दुःख त्याला कळत असतं बरं का. हे पहा म्हटले, हा जरी आपल्याशी चांगलं बोलतो, हसतो, खेळतो, पण याच्या अंतकरणात काहीतरी दुःख आहे बरं का. जवळच्या माणसाला ते कळत असतं. म्हणून हे बघ म्हटले देवा तुझ्यापेक्षा आमचं जवळचं कोण आहे रे? कोणीच नाही. आमच्या अंतकरणात जरी काही दुःख असलं तरी ते कोणाला कळतं? तुलाच कळतं म्हटलं. मग दुसरं काही नाही भाऊ म्हटले, फक्त आमचं चित्त तुझ्या पायावर राहावं एवढी आमची विनंती आहे. आणि हे बघ म्हटले, आम्ही जरी सांगितलं नाही तरी तुला कळतं का नाही? ते न सांगता तुम्हा कळो येते अंतर. बस हे तुला कळतं म्हणून आम्ही तुला मागतो म्हटले, तुला शरण आलेलो आहोत, तुझ्याकडे विनंती करीत आहोत. का? तू चतुर आहे, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. आता चतुर कोणाला म्हटलं जातो? व्यवहारामध्ये जरी आपण पाहिलं तर ज्याच्याजवळ बुद्धी अधिक आहे त्याला काय म्हटलं जातं? चतुर म्हटलं जातं. असं म्हणण्यापेक्षा बुद्धी सर्वाजवळ आहे बरं का, कोणाजवळ नाही, प्रत्येकाजवळ बुद्धी आहे. पण बुद्धी प्रत्येकाजवळ जरी असली तरी प्रसंगी ज्याची बुद्धी उपयोगी पडते त्याला काय म्हटलं जातं? चतुर म्हटलं जातं बरं का. तुम्ही पहा, कधी कधी काही प्रसंग आहे आणि फार फार हुशार मनुष्य आहे, पण त्या प्रसंगाला जर त्याची बुद्धी कामी आलीच नाही तर त्याला कोणी चतुर म्हणेल का? कोणीच म्हणणार नाही. एखादा साधारण मनुष्य आहे आणि प्रसंग निर्माण झाला पण त्यानं काहीतरी उपाय काढला, तो अशिक्षित असू द्या पण सगळे म्हणतील तो काय आहे? चतुर आहे बरं का म्हटलं. प्रसंगी ज्याची बुद्धी कामी पडते त्याला चतुर म्हटलं जातं. ह्याच्या कथा आहेत अकबर आणि बिरबल. त्यात बिरबलाला उपाधी काय हो? चतुर. चतुर. चतुर बिरबल त्यातली एक कथा आहे बरं का त्या चातुर्याच्या बाबतीत. विठ्ठल विठ्ठल चतुर बिरबल त्या बादशहाच्या दरबारात कोणीतरी दोन माणसांनी काहीतरी गुन्हा केला. मग आता गुन्हा केल्याच्या नंतर ते हुकुमशाही राज्य होतं, त्यांनी लगेच त्यांना काय दिला? मृत्यूदंड. त्याची सुनावणी झाली, अंमलबजावणी, लगेच त्यांच्याकरता फास तयार करण्यात आली. दोघाला सुद्धा फासावर द्यायचं. आता फासावर देण्याची तिथी ठरली, अमुक अमुक तिथीला यांना काय द्यायचं? फासावर द्यायचं. आता ती हुकुमशाही असल्यामुळं त्यांना माहिती होतं आपलं राष्ट्रपतीकडे अर्ज करूनही काय होणार नाही. बहुतेक त्या काळात राष्ट्रपती नव्हतेच हुकुमशाही ती. हे राजे हुकुमशाही म्हटली फासावर दिल्याशिवाय. आता काय करावं? आपली तर मारण्याची काय नाही इच्छा नाही. मग दोघांनी विचार केला, हे पहा म्हटले या संकटातून आपल्याला काहीतरी उपाय सुचवण्याकरता कोणाकडे जावं लागेल? बिरबल. तो चतुर आहे, तो काहीतरी उपाय सांगू शकतो म्हटले. दोघं आले, गाठभेट घेतली. हे पहा म्हटले बिरबल महाराज, आमची इच्छा नाही बा मारण्याची आणि आमचा फारसा गुन्हा नाही म्हटले.
गुन्हा तरी काय केला? काय नाही बा म्हटले, 4-2 मकाचे गंज चोरून नेले. त्याकरता मृत्यूदंड का? आता राजाच तसा होता तो. बहुतेक त्या काळातले जे राजे होते जुलमी, त्यांचे वरचे मजले रिकामेच होते बरं का. या कथेवरून तरी दिसून येतं. बऱ्याचशा कथा आहेत. मग बिरबलानं सांगितलं हरकत नाही, तुम्हाला मरायचं नाही ना, ठीक आहे म्हटले, घाबरू नका, शांत राहा. मग शांत राहिले बरं का. त्यांच्या थोडा जीवात जीव आला. बिरबलानं सांगितलं हरकत नाही, उद्या पहाटे तुम्हाला काय दिली जाणार आहे? फाशी दिली जाणार आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला फासावर दिलं जाईल, दोघाला संगच नाही म्हटले, अगोदर एकाला नंतर दुसऱ्याला. मग त्यावेळेस तुम्ही चढावड करायची म्हटली. कशा करता? फासावर जाण्याकरता. ज्याचं नाव अगोदर सुचवलं, ज्याचं नाही सुचवलं त्यानं पुढं व्हायचं आणि त्यानं सांगायचं अगोदर मला फासावर द्या. मग तो दुसरा पुढे येईल, त्यानं सांगायचं माझं नाव सुचवलं अगोदर मला फासावर द्या. मग आता प्रसंग मरणाचा आहे, पण तरी हे चढावड करतात. हा म्हणतो मला द्या आणि तो म्हणतो मला द्या. प्रसंग काय आहे? मग ते फासाचं बरोबर ठरलं. तिथं बादशाह बसलेला, नाव सुनावलं. नाव सुनावल्याबरोबर जो दुसरा होता मागचा, त्याने सांगितलं नाही म्हटले तसं नाही, अगोदर मला फासावर द्या. ज्याचं नाव सुचवलं त्याने सांगितलं रीतसर माझं नाव सुचवलेलं आहे म्हटले, मला काय द्या? फासावर द्या. दोघाची धराधरी ना तिथं. बरं ती कशा करता? मरण्याकरता. आणि मग बादशहानं सांगितलं थोडं थांबा म्हटले, हे इतकी चढावर मरण्याकरता का करतात? मग बिरबलला विचारलं का रे म्हटले बिरबल, नेमकं काय आहे? बिरबलनं सांगितलं महाराज गोष्ट अशी म्हटली, आज कार्तिक पौर्णिमा आहे आणि कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावरती पहाटे जो फासावर जाईल तो पुढच्या जन्मात या राज्याचा राजा होईल. त्या बादशहानं निर्णय घेतला, दोन्ही फाशा रद्द करा म्हटली. याला म्हणतात चतुर विठ्ठल. असे जगतामध्ये अनेक माणसं चतुर आहेत बरं का. नारद सुद्धा काय आहे, काही प्रसंगी चतुर आहेत. बरेच माणसं चतुर म्हणून प्रसिद्ध आहे. बिरबल सगळ्यात काय आहे, चतुर आहे. पण असे किती जरी चतुर असले म्हटले तरी तू सर्वांचा काय आहे, शिरोमणी आहे बरं का. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. तुझ्या ठिकाणी गुणवर्य किती आहेत म्हटले, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. सर्वात मोठे गुण हे आहेत म्हटले. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे म्हटले, आणि हे गुण फक्त तुझ्या ठिकाणी. म्हणून तू गुणानं सुद्धा कसा आहे, गुण लावण्याची खाणी. गुणाची खाणी आहे आणि लावण्याची सुद्धा खाणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो, एवढी तुझी स्वरूपता निमिष न लगे मनवेदिता. एवढे तुझे स्वरूपता. तुझ्याकडे जर पाहिलं तर पाहतच राहावं, इतकं काय हो सौंदर्य म्हटले, अगणित सौंदर्य. तुझे निधडी कोटी चंद्र प्रकाशे, इतकं तुझं काय आहे, दैदिप्यमान अशा प्रकारचे ते स्वरूप आहे म्हटले. म्हणून गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तोचे विठोबा. गुणामध्ये, लावण्यामध्ये, चातुर्यामध्ये, सर्व गोष्टीमध्ये तू काय आहे, अग्रगण्य आहे, मुकुटमणी हे म्हटले. म्हणून आम्ही तुला काय करतो, प्रार्थना करतो, मागणी मागतो. बरं मागणी आमची काय आहे, काही नाही, तुझ्या पायावर चित्त एकाग्र राहिलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आमच्याकडून साधना झाली पाहिजे. आणि यदा कदाचित आमच्या जीवनामध्ये जर काही अज्ञान असेल, तिमिर असेल, अंधकार असेल, काही दुष्कृत्य असेल तर त्याचा काय झाला पाहिजे, नाश झाला पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात करिया तिमिराचा नाश, करिया तिमिराचा नाश, करिया तिमिराचा नाश, करिया तिमिराचा नाश. उदय होनी प्रकाश, उदय होनी प्रकाश, उदय होने प्रकाश, उदय होने प्रकाश. आतोडी आशा पाश, आतोडी आशा पाश,
पाश तोडे आशा पाश तोडे आशा पाश करिवास हृदय करिवास हृदय चतुर तो शिरोमणी चतुर तो शिरोमणी चतुर तो शिरोमणी चतुर तो शिरोमणी सर्वास हृदय करिवास हृदय चतुरातो शिरोमणी गुणलावण्याचे नावे मुकुट सकळमणी सत्य देवे पार कुमाई पार कुमाई पार कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जगद्गुरु तुकाराम महाराज की जगदंबा माता की गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश तोडी आशा पाश करिवास हृदय. महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये काही जर अज्ञान असेल, तिमिर अज्ञान असेल तर त्याचा काय झाला पाहिजे, नाश झाला पाहिजे. आता तिमिराचा नाश, अंधाराचा नाश कधी होतो? सूर्योदय झाल्याशिवाय नाश होत नाही म्हटले. म्हणून तू ज्ञानरूपी सूर्य आमच्या जीवनामध्ये काय झाला पाहिजे, उदय पावला पाहिजे. करिया तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश तोडी आशा पाश करिवास हृदय. हृदयामध्ये काही तिमिर अज्ञानाचा भाग असेल, आशापाश आधी करून काही विकार असतील ते सगळे निघून गेले पाहिजे. बरं ते कधी जातील? तू हृदयात येऊन संचरला तर ते सगळे काय होतील, आपोआप अशा प्रकारचे नाहीशी होतील. म्हणून आमची ही सुद्धा मागणी आहे, करिया तिमिराचा नाश. तिमिर म्हणजे अंधार बरं का, तिमिर म्हणजे अंधार. आणि अंधार म्हणजेच अज्ञान. अंधार म्हणजे अज्ञान. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी अंधार असतोच. कुणीही मनुष्य असू द्या म्हटले, किती जरी मोठा असला, एका बाबतीत जरी त्याला ज्ञान असलं तरी दुसऱ्या बाबतीत मात्र काय राहत असतं, अज्ञान राहतच असतं. म्हणून मराठी भाषेत एक म्हण आहे पहा, दिव्याखाली, खरं आहे का नाही ते, एक मनुष्य दुसऱ्याला एखाद्या विषयातलं तो सांगू शकतो, शिकू शकतो, पण त्याला जर अमुक अमुक विषय विचारला तर तो सांगतो हे पहा त्यातलं आपल्याला काही फारसं कळत नाही. हे पहा म्हटले, असं सगळं जरी ज्ञान असलं पण एक अध्यात्म ज्ञान जर नसलं तर ते सगळं ज्ञान कशात जमा आहे, अज्ञानातच जमा आहे बरं का. ज्ञान म्हणून जर काही जर असेल तर ते फक्त अध्यात्म म्हटले. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एत ज्ञान मिथि प्रोक्त मा ज्ञानम यदतोन्यथा. त्या व्यतिरिक्त सगळं काय आहे, अज्ञान आहे म्हटले. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते अध्यात्म ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. बरं ते प्राप्त झाल्याशिवाय जीवनातल्या अज्ञानाचा, अंधकाराचा नाश होत नाही बरं का म्हटली. म्हणून करिया तिमिराचा नाश. जनवरांची प्रार्थना हीच आहे बरं का, पसाईदाना आमच्या जीवनातलं नाही म्हटले, या सगळ्या जगतातलं तिमिर गेलं पाहिजे. दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. ज्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनातलं अज्ञान गेलं पाहिजे म्हटले. तिमिर, दुरितांचे तिमिर. दुरित म्हणजे दुष्कृत्य. बरं मनुष्य दुष्कृत्य करतो, ज्ञानातून करतो का अज्ञानातून करतो? अज्ञानातून करत असतो.
म्हणून अज्ञानच जर नाहीसं झालं तर त्याची दुष्प्रवृत्ती सुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही म्हटली. तया सत्कर्मी रती वाढो. त्याचा हा स्वभाव जर संपला तर एक दिवस तो सत्कर्मात्रच होईल. सत्कर्मात्रच झाला की त्याला सद्गती प्राप्त होईल. म्हणून पहिलं काय गेलं पाहिजे, त्याचं आज्ञान गेलं पाहिजे. म्हणून संत आज्ञान घालवतात बरं का. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती. पंचप्राण जीवे भावे वाळू आरती. भक्तीची पोटी बोध. आपण जर ही भक्ती केली तर आपल्याला काय प्राप्त होईल, बोध प्राप्त होईल म्हटले. पंचप्राण जीवे भावे ओ वाळू आरती. सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली शोभा. उजळल्या दश दिशा गगना आलिशे शोभा. हे सगळे अभंग काकड आरतीचे जर आपण पाहिले तर किती अध्यात्म सांगणारे. पहा म्हटले अशी जर भक्ती केली तर तुम्हाला बोध प्राप्त होईल. भक्तीचे पोटी त्या भक्तीद्वारा बोध प्राप्त होईल म्हटले. अर्थात तो ज्ञान प्राप्त झालं की तुमच्या जीवनातल्या दुरिताचा काय होईल, नाश होईल बरं का. दुरितांचे तिमिर जावो. बरं हे जे दुरित आहे अर्थात तिमिर म्हणजे अंधकार आहे, तो प्रकाशाशिवाय जातच नाही म्हटले. तुम्ही काही करा. रवीच्या नावे निशीचा नाश. रात्र आहे आणि ती रात्र घालवण्याकरता आपण हजारो लाखो कोटीने जरी दिवे लावले तर रात्रीचा नाश होतो का, नाही म्हटले. होऊच शकत नाही. दीप दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे. परिण सरे निशुनु गवे दिवसो दिनकर नाथे जिया परी रे. नुद्धरी जे गोपाळे विन नुद्धरी जे. दीप दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे. महाराज सांगतात किती दिवे लावा, तारे असू द्या, चंद्र असू द्या, अनेक उपाय करा, पण रात्रीचा नाश होणारच नाही. हा तो नाश होतो पण कधी, दिनकर नाथे जिया परी रे. सूर्योदय झाला, सूर्योदयासमोर अंधकार टिकतो का, हो टिकतच नाही. दुसरे तुम्ही काही उपाय करा, अंधकार जात नसतो. आता अंधकार घालवण्याकरता, अज्ञान घालवण्याकरता ज्ञान हाच उपाय आहे बरं का. पण कधी कधी काही माणसं अंधकार घालवण्याकरता दुसरे काही उपाय करतात. उदाहरण आहे, जुनं उदाहरण आहे. विठ्ठल विठ्ठल 5:30 झाली बरं. आपला वेळ जवळजवळ काय झाला, पण अजून बरचस रान शिल्लक राहिलेलं आहे. जरी राहिलं तर आता बिना वसनातच घेऊ. एवढं उदाहरण सांगतो. विठ्ठल अंधकार जाण्याकरता आवश्यकता प्रकाशाची. मग प्रकाशा व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही करा म्हटले, अंधकार जाईल का. जुनं गाव होतं आपल्या गावासारखं, एक वाडा होता, जुना वाडा, पिढ्यानपिढ्याचा मोठा वाडा. आणि त्या वाड्याला खाली काय होतं, बळद होतं. ते बळद बऱ्याच दिवसाचं बंद होतं. मग आता बंद असल्यामुळं आणि बळदच असल्यामुळं त्याच्यात अंधाराचं साम्राज्य होतं बरं का. उघडून जर पाहिलं तर आत काय दिसायचा, सगळा अंधकार दिसायचा. मग आता त्या वाड्यात काही लहान लहान मुलं होते, त्यांना भीती वाटायची त्याची. त्यांना विचारलं कशाची भीती वाटते, म्हटले अंधाराची. त्या खोलीकडं त्या भागात ते कधी जातच नव्हते, नुसतं तिकडं पाहिलं तरी आरडायचे. मग आता त्या पोरायला घरात राहायचे आणि त्या अंधाराला काय व्हायचे, भ्यायचे. मग त्या मालकानी निर्णय घेतला, हे पहा म्हटले हा अंधकार काय करू आपण, काढून टाकू. बरं कसा काढायचा, त्याला काय म्हटले, आपल्या शेतात आत्ताच विहिरीचं काम झालं ना, ती टोळी बोलून घ्या म्हटले. लगेच हा अंधकार काढायला त्यांना उक्ता देऊ. आता विहीर खांदावं लागती, त्यांना सांगितलं ती टोळी बोलून घ्या, त्यांना उक्ता देऊ. ते खांदून अंधकार काय करतील, दूर टाकतील. आता हे शक्य आहे का, पण टोळी लई पक्की होती बरं. त्या टोळीचं नाव होतं कुच्चर कामगार संघटना. तो सौदा त्यांनी चांगला महागात घेतला ना. मग आता अंधकार खांदून बाहेर काढायला हा देतो म्हणजे हा माणूस कसा आहे, त्यांच्या लक्षात आलं ना. याच्या डोक्यात बराच अंधार आहे. लक्षात आलं, सौदा महागात घेतला. आणि महागात घेतल्याच्या नंतर सगळे आले, उतरले बळदात, टिकाव फावडे पहारी घेऊन उतरले. उतरल्याच्या नंतर आता आतमध्ये अंधार कुठं खांदून बाहेर काढला जातो का, पण टिकाव आदळायचे, पहारी आदळायचे, कन्हायचे मोठमोठे. गमिलभर सुद्धा अंधार बाहेर आला नाही. मालक दारात उभाच. अरे म्हटले
काम सुरू करून जवळजवळ 15 दिवस झाले, पण अजून तुमच्या एक गमिलभर सुद्धा अंधार बाहेर आला नाही. ते सांगायचे, मालक हा अंधार काय आजकालचा आहे का? म्हटले पिढ्यानपिढ्याचा अंधार आहे, तो खाण्याकरता आम्हाला किती जण चालला. बरं तुम्ही पाहता ना आमचे काय हाल झाले. एक जण बाहेर यायचा घामाघूम झालेला, आता आतमध्ये हवा नव्हती, घाम यायचा. हे पहा म्हटले आम्ही घामाघूम झालो. दुसरा दाटूनच भिंतीवर पहारी आणायचा. ते पहा म्हटले पहार चालू आहे, टिकाव चालू आहे, फावडे चालू आहेत, गमिले हादाळायचे, आतमध्ये किती काम चालू आहे म्हटले. पण आता तो फारच जुना अंधार आहे, लवकर निघतच नाही म्हटले. मग असं करता करता जवळजवळ 4-6 महिने गेले ना. सौदा तर खूप महागातला, पण अजून तर काय अंधार जायला बाहेर तर काही आलंच नाही. काय करावं. एक दिवस त्याच्या घरी पाहुणा आला, आणि पाहुणा आल्याच्या नंतर तो झोपला नेमकं बळदाच्या वर, आणि खाली यांच्या पहारी टिकाव आदळायचं काम चालूच होतं. तो झोपला आणि त्याला तो आवाज आला. त्याने उठून म्हटले, पाहुणे खाली काय हो? त्याने सांगितलं, खाली बळद आहे आणि आमचं असं असं काम चालू आहे. म्हटले आम्ही असा असा सौदा दिलेला आहे. आता तो पाहुणा नेमका होता वायरमन. म्हटले पाहुणे असा कुठं सौदा देत असते का? आणि अंधार कुठं खांदून बाहेर काढता येत असतो का? मी वायर म्हणे. म्हटले तुम्हाला बळदातला अंधार घालायचा ना, एक बल्ब पण वायर आणा म्हटले. वायर म्हणून होत, बल्ब आणला, वायर आणला, आणि तळ घरात न्याला. हे खुशाल झोपलेले दिसले ना तिथे. अंधार खांदून जातो का? नाही म्हटले. त्याकरता काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. उदय होऊनी प्रकाश, आणि तोडे आशा पाश करिवास हृदयी. म्हणून आमच्या जीवनामध्ये असा काही अंधार असेल, दुसऱ्या उपायानं तो अंधार, ते अज्ञान जाणार नाही. पण तू जर आमच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी सूर्याचा जर प्रकाश प्राप्त झाला, सूर्योदय झाला, तर नक्कीच आमच्या जीवनातलं काय जाईल? अज्ञान जाईल. जे काही दुरीत असेल म्हटले, दुष्कृत्य असेल, त्याचा सुद्धा सगळ्याचा काय होईल? नाश होईल. म्हणून दुरितांचे तिमिर जावो, किंवा करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश. आपण पहाटचे जे अभंग आहेत ना, बहुतेक हे सगळे अभंग सूर्योदयाचेच बरं का. उठा जागे वारे आता, किंवा उठोनी पहाटे, विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका. उठोनी पहाटे. पहाटच का बरं? सूर्योदय कधी होत असतो? पहाटेलाच होत असतो ना. प्रकाश कधी? चांगलं फुटणं. साध्या भाषेत हे जे सगळे प्रसंग आहे कधीचे? हे पहाटचे बरं का. म्हणून पहाटचा वेळ फार महत्वाचा आहे जीवनामध्ये. पहाटचा वेळ ब्राह्मी मुहूर्त. आता त्याच्या पाठीमागं विज्ञान सुद्धा आहे बरं का. ब्राह्मी मुहूर्त 4:15 ते 5:30, 2.25 तासाचा आहे बरं का ब्राह्मी मुहूर्त. म्हणून आपल्या धर्मशास्त्रानं सांगितलं, ब्राह्मी मुहूर्तावर माणसानं उठलंच पाहिजे. ब्राह्मी मुहूर्तेचं उत्थाय. आणि काकडा अभंगामध्ये सुद्धा तीच जागृती दिलेली आहे सगळ्या संतांनी. उठा जागे वारे उठा, साधू संत साधा पुले हित. देवाला जागे केलेलं आहे, साधू संताला जागे केलेलं आहे. आणि हे पहा म्हटले, ते सगळे उठले, मग आता तुम्ही झोपता का? उठा सकळ जन उठले नारायण. सगळेच उठले बरं का. म्हटले आता हा प्रसंग पहाटचा आहे. पहाटचा वेळ फार महत्वाचा. बहुतेक काही माणसं पहाटे फिरण्याकरता जातात. त्यांना काय संपादन करायचं? आयुर आरोग्य. त्या ब्राह्मी मुहूर्तावरती आकाशात जो ओझोन आहे, विज्ञान ओझोन, तो भरपूर प्रमाणात पृथ्वीवर येत असतो. आणि पृथ्वीवर तो भरपूर प्रमाणात राहतो. कितपर्यंत? या 2.25 तासातच बरं का, ब्राह्मी मुहूर्तापर्यंत. तिथून पुढे तो परावर्तित होत असतो. म्हणून तेवढ्या वेळात जे माणसं फिरतात ते जास्तीत जास्त काय संपादन करतात? तो ओझोन संपादन करतात बरं का. मग तो एक शारीरिक भाग आहे, विज्ञानाचा भाग आहे. पण पहा म्हटले, हा जो ब्राह्मी मुहूर्त आहे, पहाटचा वेळ आहे, हा अंधकाराचा काय करणार आहे? नाश आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये काही अज्ञान असेल त्याचा तू काय कर? सूर्यरूपी उदय होऊन नाश कर. म्हटले करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश करी वास हृदयी. आमच्या अंतकरणामध्ये काही आशा असतील, आधी करून काही विकार असतील, म्हटले ते सगळे जातील. पण कधी? तू गेला पाहिजे म्हटले हृदयात. करी वास हृदयी. तू जर हृदयात वास केला तर हृदयामध्ये अज्ञान राहणार नाही, दुरीत राहणार नाही, आशापाश राहणार नाही, काम क्रोधाधिक विकार सुद्धा राहणार नाही. तू का म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते.
बस म्हटले, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करण्याचं कारण इतकंच की आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये काय झालेलो होतो, इतके दिवस गुंतलेलो होतो अभंगाचं शिव. पायी गुंतलो नेनाता, पायी गुंतलो नेनाता, पायी गुंतलो नेनाता, पायी गुंतलो नेनाता, माझी आतो तुम्हा चिंता, माझी आतो तुम्हा चिंता, माझी आतो तुम्हा चिंता, माझी आतो तुम्हा चिंता, तुका देवी माता, तुका देवी माता, तुका देवी माता, तुका देवी माता, पायी तारा धारे, पायी राधारे, मथुरा तो शिरोमाने, मथुरा तो शिरोमाने, राधारे, पायी गुणाला वनाची खाली, गुणाला वनाची खाली, गुणाला वनाची खाली, गुणाला वनाची भूताचा तळामणी, भूताचा तळामणी, भूताचा तळामणी, भूताचा तळामणी, तुती विठोबा,
गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवे माथा पायी आता राखावे. महाराज सांगतात एवढ्या करतात आम्ही तुमच्या पायावर डोकं ठेवलं बरं का. तुका ठेवे माथा कशा करता पाही गुंतलो नेनता. अशा अशा गोष्टीमध्ये आम्ही गुंतलेलो होतो. अज्ञान असल, आशा पाश असल, आधी करून चित्ताची चंचलता असल, अशा गोष्टीमध्ये गुंतलेलो होतो. त्यातून मुक्तता करण्याकरता आम्ही प्रार्थना तुम्हाला करतो, मागणी तुमच्याकडे करतो. नवे नवे तुका ठेवे माथा पायी आता राखावे. तुमच्या पायावर एवढ्या करतात काय ठेवतो? डोकं ठेवतो म्हटले. आणि सर्वतोपरी आमची साधना पूर्णत्वास जावी याच्याकरता आमच्या पारमार्थिक जीवनामध्ये तुम्ही आमचा सांभाळ केला पाहिजे बरं का. तुका ठेवी माथा पायी आता राखावे. चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सगळा मणी धन्य तुची विठोबा. यथामती यथावकाश या भंगावर व्याख्यान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी चांगलं सहकार्य मिळालेले. सगळ्यात जास्त सहकार्य जर असेल तर ते भजनी मंडळच. चारच्या ही अगोदर यायचे, बिछाईत टाकायची, माईक लावायची, आधी करून सगळ्या गोष्टी कराव्या लागत होता. मग आता बरोबर 4ला जर सुरू करायचं तर 10-20 मिनिटं अगोदर यावं लागत होतं की नाही. भजनी मंडळ 10-20 मिनिटं अगोदर यायचे आणि जे काही म्हातारी माणसं येते त्यांच्या आधी यायचे 3:30ला. बरेचसे म्हातारी माणसं आहे ते बिचारे काही म्हणत नाही काय नाही, पण आपले येतेत बसतेत, पण सगळ्याच्या आधी ते 3:30लाच हजर राहते. कधी कधी गेट जर उघडं नसलं तर तिकडून येऊन खिडकीतून आवाज द्यायचे मला, गेट उघडा म्हणून. पहा म्हटलं ही म्हातारी माणसं. चोपदार सुद्धा सगळे भजनी मंडळाने सगळ्यांनी परिश्रम घेतले. महिनाभराची ही साधना आज पूर्णत्वास अशा प्रकारची गेलेली. म्हणून आपल्याला हे सगळे जे संस्कार मिळाले ते पूज्य बाबांकडून मिळालेले. आपण पारमार्थिक जी जी इच्छा प्रगट केली, जो जो संकल्प केला, संकल्पापेक्षाही आपल्याला घवघवीत यश मिळालेलं आहे बरं का. दिंडीचा संकल्प आपण केला, दिंडी काढायची, दिंडीचा संकल्प केला. नियोजन करते वेळेस फार तर 100 माणसं पाहिजे व म्हटलं आपल्याला, पण 100 नाही ते जवळजवळ 400-500 माणसं झाली. मग आपल्याला खर्चा करता एक 5-50 हजार त्याच्याही पेक्षा दुप्पट तिप्पट वर्गणी झाली. या सगळ्या गोष्टी आपण हाती घेतल्या त्या पूर्णत्वास जातात. याच्या पाठीमागं तपश्चर्या जर कोणाची असेल तर ती स्वानंद सुख निवासी विठ्ठलनाथ महाराज. जे तपोते ज्याची राशी एका येतन ज्ञानाशी पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण पाहिला तर हा सगळा वारसा बाबांनी घालून दिलेला आहे तसा तो सांभाळणं आणि पुढे नेणं, साधना करत राहणं हे आपलं कर्तव्य अशा प्रकारचं आहे. त्या कर्तव्यातून दायित्वातून आपण हा सगळा जो व्रताचा भाग आहे, साधनेचा भाग आहे, पूर्णत्वास अशा प्रकारचा गेलेला आहे. म्हणून आजची काकडा भजनाची आपली सांगता ही कीर्तनानं झालेली. बहुतेक गावोगावी कीर्तनाने होतच असेल का? नाही बरं का. पण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मुबलक भजनी भरपूर आहे, वाजवणारे सगळे हे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सहज आपल्याला काय करतात, साजऱ्या करता येतात. आणि आजचा हा उत्सव अशा प्रकारचा साजरा झाला. म्हणून स्वानंद सुखनिवासी बाबा तथा भगवती जगदंबा सर्व सहकारी भाविक भक्त सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेस पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली